किनवट माहूर मतदार संघाच्या अनुषंगाने उद्याला प्रचार मोहिमा आणि त्यांच्या तोफा या थंड होणार आहेत। त्या अनुषंगाने सरतेशेवटी किनवट माहूर मतदारसंघाचा आढावा आपण ज्येष्ठ पत्रकार तथा राजकीय समीक्षक नंदुभाऊ संतान यांच्याकडून आढावा घेऊया। नंदुभाऊ, आजच्या या राजकीय परिस्थितीवर आपलं काय मत आहे? नमस्कार, मी नंदू संतान, माहूरगड। उद्या प्रचाराच्या तोफा संध्याकाळी 5 वाजता थंडावणार आहेत आणि निवडणुकीचा अंतिम चरण सुरू झालेले आहे। निवडणुकीचे मुद्दे जवळपास ठरलेले आहेत। मतदान कोणाला द्यायचे हे ठरलेलं आहे। फक्त निवडणुकीपूर्वीची रात्र, तिला कत्लकी रात्र म्हणतात, त्या रात्री काय गडबड होईल त्यावरच फक्त या निवडणुकीचं गणित बदलू शकतं, नाही तर गणित जवळपास निश्चित आहे। आजच्या परिस्थितीत या माहूर तालुक्यात केवळ दुरंगी लढत निर्माण झाली आहे। या दुरंगी लढतीत राष्ट्रवादीचे प्रदीप नाईक आणि भाजपाचे भीमराव केराम या दोघात अंतिम टप्प्यात ही लढत येऊ घातली आहे। दोन्हीकडे तुंब रणधुमाळी झाली असून गाव, वाडे, तांड्या त्यांनी छानून काढले आहेत। आता मुद्दे जवळपास संपले आहेत, पण जनतेला पडलेले मुद्दे असे आहेत: लाडकी बहीण नको, महागाईचं काय, शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनचे भाव केव्हा मिळतील, निवडणूक तर संपत आली पण दिवसेंदिवस भाव डाऊन होत आहे पण वाढत नाही, त्याचं शल्य शेतकऱ्यांच्या हृदयात असून ते शल्य निवडणुकीच्या दिवशी कुणाच्या विरुद्ध बटन दाबेल याचे उत्तर येत्या 23 तारखेलाच मिळणार आहे। लाडकी बहिणीचा मुद्दा भाजपच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा होता, परंतु आमचे आमदार भीमरावजी केराम यांनी बोधडीच्या सभेत पंकजाताईच्या उपस्थितीत मुका घ्या मुका असा शब्द अनावधानाने काढला असावा असं मला वाटतं, परंतु विरोधकांनी त्याचं भांडवल केलं असून केवळ त्या मुद्द्यामुळे लाडकी बहिणी योजनेचे मतं ही अर्ध्यावर येऊन ठोपली आहेत आणि त्याचे विभाजन होणार हे नक्की। तसे पाहू जातं या तालुक्यात बंजारा आदिवासी यांचं धर्मयुद्ध आहे, त्यामुळे बंजाराची लाडकी बहीण मतदान देणे शक्य नाही। मराठा समाजात जरांगे पाटलाच्या हुकमाचा ताबेदार असल्यामुळे मराठीची लाडकी बहीण त्यांना मतदान देणे शक्य नाही। मुस्लिम मतदार हा दिल्ली ते गल्ली हा राष्ट्रवादीकडे झुकलेला असल्यामुळे मुस्लिमांची लाडकी बहीण त्यांना देणे शक्य नाही। राहता राहिले इतर हिंदूंच्या लाडक्या बहिणी, त्यामुळे त्यांचं विभाजन होणार आणि लाडका बहीण हा मुद्दा समसमान होऊन दोघांनाही त्याचा फायदा होणार नाही। आजच्या परिस्थितीत या तालुक्यामध्ये रणधुमाळीमध्ये प्रत्येक ठिकाणी गुत्तेदाराचा भ्रष्टाचार हा मुद्दा गाजला असून त्या मुद्द्यावर सत्ताधारी पक्षाची बोलती बंद झाली आहे, हे कटू सत्य आहे। या मतदारसंघात आज मितीस 2,78,000 2,05,000 मतदान होईल असं गृहीत धरलं जात आहे, त्यामुळे 1,00,000 मतदान घेईल तो विजयी होईल असे चित्र आहे। बंजारा, मराठा, दलित, ओबीसी यांचं समीकरण पाहू जाता ही निवडणूक यावेळी भाजपाला अवघडच जाणार असं एकंदरीत चित्र आहे। वास्तविक हा गड जे 1952 पासून काँग्रेस, राष्ट्रवादी, कम्युनिस्ट, बहुजन महासंघ यांनी गाजवला होता आणि बहुतांश काळ हा धर्मनिरपेक्ष शक्तीचा होता, त्याची पुनरावृत्ती यावेळी झाल्यास नवल वाटावयाचे कारण नाही। या निवडणुकीमध्ये भाजपाने हिंदुत्वाचा मुद्दा रेटला खरा, परंतु त्यांचे उमेदवार भीमराव केराम यांची जुनी क्लिप विरोधकांनी प्रसिद्ध करून जागोजागी वाजवून जीत असं म्हटलं आहे की रावण हा मोठा राजा होता, त्याला मी जाळू देणार नाही, रामाला झालं तरी चालल, अशा अनुषंगाची ती क्लिप असल्यामुळे बरेचसे हिंदुत्ववादी मतपरिवर्तन होऊन धर्मनिरपेक्ष आघाडीकडे वळले आहेत। हिंदुत्वाचा मुद्दा त्यांनी रेटला, परंतु त्यांचं नानक फुसकं निघाल्यामुळे विरोधकांनी आम्ही हिंदू नाही काय,
बंजारा समाज हिंदू नाही काय, आदिवासी समाज हिंदू नाही काय, मराठा समाज हिंदू नाही काय, मुन्नर वारलू हिंदू नाही काय, आणि माळी समाज हिंदू नाही काय, वंजारी समाज हिंदू नाही काय, असे प्रतिप्रश्न करून त्यांना अनुत्तरित केला आहे. त्यामुळे तो मुद्दा या तालुक्यात तरी फारसा चालणार नाही. RSS वाल्याची प्रचंड फौज या तालुक्यात भाजपवाल्यांनी आणून ठेवली होती आणि त्याचा जागोजागी विरोधक उल्लेख करतात, परंतु RSSची फौज येऊनसुद्धा त्याचा या तालुक्यावर फारसा परिणाम झालेला नाही. परंतु या तालुक्यात 65,000 बंजारा, 20,000 बौद्ध आणि मातंग, 10,000 मराठा, 20,000 बहुजन OBC हे त्यांच्या अपप्रचाराला बळी पडणार नाहीत, कारण त्यांची विचाराची धारा ही फुले शाहू आंबेडकर वादी आहे. त्यामुळं त्यांचा प्रचार हा शून्य ठरणार हे येत्या 23 तारखेला स्पष्ट होईल. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा की भाजपाचे आमदार भीमरावजी केराम हे गोंड समाजाचे आहेत. ते चांगले वक्ते आहेत, अभ्यासू व्यक्तिमत्व आहे, परंतु त्यांची एक क्लिप ज्यामध्ये त्यांनी 22,000 मतदान असलेल्या आंध बांधवांना ते अनुसूचित जमातीचे नाहीतच असा दावा केल्यामुळे प्रचंड जनसंख्येने असलेला आदिवासी समाज त्यांच्यापासून 100% दूर गेला आहे हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही. आणि तोच मुद्दा या तालुक्याचा टर्निंग पॉईंट ठरला असून या तालुक्यात वंचित आघाडीकडे काही फारशी मते नसून बौद्ध आणि मातंगाची मते ही आज तरी राष्ट्रवादीच्या पारड्यात दिसत असल्यामुळे राष्ट्रवादीचे पारडे निश्चितच जड झाले आहे. शेवटी युद्ध आहे, निवडणुकीची रात्र आहे. या रात्री कोण जादुई किस्मत आजमावू शकेल, रात्रभर काय गोंधळ होईल, निवडणूक आयोग त्यांच्यावर कितपत लक्ष ठेवेल. आजपर्यंत तरी या तालुक्यातील निवडणूक यंत्रणा ही प्रभावी ठरली आहे. किनवटच्या उपअभिधिकारी महिला असूनसुद्धा त्यांनी हे दोन्ही तालुके पैसे येण्याच्या बाबतीत, गाड्या रोखण्याच्या बाबतीत अतिशय टाईट केल्यामुळे या तालुक्यात कोटी तर काय फुटकी कवडीसुद्धा येऊ शकली नाही. त्यामुळे त्या रात्री काय वाटावं, काय द्यावं, काय द्यायचं बोला ही भाषा बंद ठरण्याची शक्यता असून निकोप लोकशाहीत कुठल्याही प्रकारच्या अपसाधनाचा प्रचार न होता सत्सद बुद्धीला स्मरून मुद्द्यावर, विकासाच्याही मुद्द्यावर, परंतु तो थातूरमातूर विकास नव्हे, गुत्तेदाराचा विकास नव्हे, जनतेचा विकास प्रत्यक्षात काय झाला आणि आपला प्रत्यक्ष विकास कोण करू शकेल, महाराष्ट्रात सत्ता कोणाची येणार याकडे पाहूनच होणार असून जर राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आला तो मंत्री होणार असे कोले साहेब म्हणाले आणि या तालुक्यात येणारा प्रत्येक राष्ट्रवादीचा नेता बनाला. त्यामुळे हे मंत्र्याचं आमिष या तालुक्यातील जनतेला लोभस वाटला असून 65,000 असलेला बंजारा समाज एकवटणार असून आदिवासीची बरीच मते त्यांना मिळणार आहेत, मुस्लिमांची आहेत, दलिताची आहेत आणि हिंदुत्वाची मते केरामसाहेब कुठवर एकत्र करू शकतात आणि हिंदुत्वाचा नारा कुठवर घेऊ शकतात यावरच या दोघांची अंतिम लढाई चालू आहे. मुद्द्यावर लढाई मुद्द्यावर आलेली आहे आणि पैसा हा फॅक्टर निवडणूक आयोगाच्या समयसूचकतेमुळे व कर्तव्यदक्षतेमुळे जवळपास बाद झाला आहे. यावरही या 2 दिवसात कुठून गाड्या आल्या, विमानं आले, काही आले. विमाने येण्यासारखी या तालुक्यातल्या उमेदवारांची परिस्थिती नाही, परंतु राजकारणात आणि प्रेमात काहीही होऊ शकतं. त्या म्हणीप्रमाणे त्या रात्री जर प्रचंड पैसा आला आणि त्या पैशाचा महापूर व्हायला तर मात्र निवडणूक चित्र हे वेगळे दिसणार हे सांगण्यासाठी माझ्यासारख्या ज्योतिषाची गरज नाही. तुर्तास एवढेच पुरे. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.